एबीपी माझावर झेडपीचा रणसंग्राम या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण बघणार आहोत झटपट झेडपी अर्थात जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये काय राजकीय घडामोडी घडतायत याचा एक सुपरफास्ट आढावा आपण घेतोय। सुरुवात करूया विदर्भातनं। परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 जागांसाठी आतापर्यंत 42 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। हे असलं तरी अद्यापही कोणत्याच राजकीय पक्षाने मात्र आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही आणि यामुळे हौसे गौसे आणि नवसे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा परिषदेच्या रणांगणात उडी घेतली आहे। येणाऱ्या काही काळात सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार घेऊन मैदानात उतरतील। ग्रामीण भागातील मतदारसंघांवर पकड धरून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभाची गणित आखणं आता सुरू झालंय आणि त्यासाठी जिल्ह्यातील मातबर नेते मंडळी मैदानात उतरली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती नसल्यामुळे दोन्ही पक्ष हे जोमाने कामाला लागले आहे। दोन्ही पक्षाच्या याद्या ह्या अंतिम टप्प्यावर आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू आहेत। दोन्ही पक्षामध्ये आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, बैठकांचे सत्र सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादीची जर आघाडी झाली तर बुलढाणा जिल्ह्यात हे चित्र हे तिरंगी असेल आणि जर काँग्रेस राष्ट्रवादीची जर आघाडी नाही झाली तर बुलढाणा जिल्ह्याचं चित्र हे चौरंगी असेल। अनेक ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळतील, अनेक ठिकाणी पाचरंगी ही लढती पाहायला मिळतील। हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आता रंगतदार होणार आहे, कारण शिवसेना व भारतीय जनता पार्टी हे स्वबळावर निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे। तर मतविभागणी टाळून कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडीची स्थापना केलेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा 25 जागांवर निवडणूक लढविणार आहे, तर काँग्रेस पक्ष हा 27 जागांवर निवडणूक लढविणार आहे। जिल्हा परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती। शिवसेना आपला गड राखणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। अमरावती जिल्ह्यातील जवळपास 59 जागांसाठी व पंचायत समितीच्या 88 जागांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। यावेळी उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। केवळ 5 दिवस उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मिळणार असल्यामुळे अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी पाहायला मिळणार आहे। मात्र दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले उमेदवार घोषित न केल्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आता रंगत येत आहे। मात्र प्रत्येक पक्षाने त्यांची अधिकृतरित्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केली नाही। विशेष म्हणजे ही पक्षांमध्ये होणारी बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारांना पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे। मात्र पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यास अद्यापही कोणी पुढाकार घेतला नाही। त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षांमध्ये होणारी बंडाळी टाळण्यासाठी हा विविध पक्षाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे।